मारली गेली. अजितदादा गटाच्या रुपाली ठोंबरे पाटलांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल झालाय। जितेंद्र आव्हाडांविरोधात ट्विट केल्याने हा गुन्हा दाखल झालेला आहे। रुपाली ठोंबरे पाटलांसह आणखी 4 जणांवर गुन्हा दाखल झालाय। जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात रुपाली ठोंबरे पाटील यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल झालेला आहे। अजितदादा गटाच्या रुपाली ठोंबरे पाटलांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। हा जो स्क्रीनशॉट आहे हा जर फेक असेल तर ती पोलीस यंत्रणा तपास करेल ना, आणि तो स्क्रीनशॉट खरा आहे का खोटा आहे हे जितेंद्र आव्हाडांना पण माहिती आहे। तो स्क्रीनशॉट खरा आहे, त्यांनी तो शिवाजी बांगर काय त्यांचा कार्यकर्ता आहे त्यांना पाठवले, त्यांनी तो कुठल्या मित्रांना पाठवले आणि त्या मित्राकडनं या सोशल मीडियावर आलेला आहे। ताई, तुम्ही आता देखील ठाम आहात की तो स्क्रीनशॉट जितेंद्र आव्हाडांचाच आहे? हो, तो स्क्रीनशॉट जितेंद्र आव्हाडांचा आहे आणि जितेंद्र आव्हाड सोशल मीडियावर जी काही पोस्ट टाकून ट्रायल चालवण्याचा प्रयत्न करतात ना, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही। ही ट्रायल आहे ना कोर्टात चालेल। न्याय देत असताना माझ्यावर 32 केसेस झाल्यात। जितेंद्र आव्हाड, तुमच्या या शातर किंवा या अशा राजकारणाच्या विचप्याने तुम्ही एक केस खोटी जरी दाखल केली तर 33वी केस आहे। भेटू आपण बीड मध्ये नाही तो कोर्टामध्ये। दूध का दूध और पानी का पानी मिलेंगे। अच्छा हुआ बीडला एवढे माझे नातेवाईक आहेत की मला जायला जमलं नाही, या निमित्ताने तपासासाठी सहकार्य करायला मी तिथे जाईल आणि या जितेंद्र आव्हाड साहेबांचा सगळा बुरखा कायदेशीर टरा फाडून येईल। त्या काळजी करू नये त्यांनी।